नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। हॅलो, यानंतर नामदार भरतशेठ गोगावले साहेब मार्गदर्शन करतील। पाशा पटेल भाईने तसं काही शिल्लक ठेवलेलं नाही आहे। तुमची भूक पण पळालेली आहे आणि ताण पण पळालेली आहे। आता काय थोडंफार राहिले ते आमच्या परीने काय करता येईल ते करतो। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेला वंदन करतो। राजमाता आणि राष्ट्रमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं त्या आई जिजाऊ माँसाहेब यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतोय। निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी जाणता राजा, राजाधिराज राजश्री छत्रपती महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याही पवित्र स्मृतीला अभिवादन करतो। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि मराठी मनाचे मानवबिंदू हिंदुहृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिके साहेबांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतोय। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा, आज आमचा गोपीनाथजी पडळकर साहेबांनी जो हा कार्यक्रमाचं आयोजन केलेला आहे, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले स्वतः आमदार गोपीचंदजी पडळकर, आमचे दुसरे सहकारी आदरणीय सदाभाऊ खोत, ज्याने आता आपल्याला हसून हसून गार केलं आहे म्हणा का देणार आहे ते आता नंतर बघू, ते असणारे आपले पाशाभाई पटेल, आमचे आदरणीय तुकाराम महाराज बाबा, त्याचप्रमाणे आपले जिल्हाधिकारी सन्माननीय काकळे साहेब, त्याचप्रमाणे आमच्या अधिकारी नंदकुमार साहेब, आपले शिवसाहेब फॉरेस्ट अधिकारी, प्रांत तहसीलदार, BDO, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले आमच्या महायुतीतले सर्व सन्माननीय पदाधिकारी, आमच्या खात्याचे काम करणारे सर्व अधिकारी कर्मचारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपण, काही सरपंच असाल, ग्रामसेवक असाल, इतर काय मान्यवरी आमच्या महिला भगिनी आणि कार्यकर्ते, तुम्हाला सगळ्यांना माझा रायगडच्या मावळ्याचा शासनीय जय महाराष्ट्र। मी पहिलं धन्यवाद देतो ह्या दोन आमदारांना, गोपीचंदजी आणि सदाभाऊ, आणि मगाशी स्वतः सांगितलं ते वस्तुस्थिती आहे। कारण आता इनमीन आम्हाला 2 महिने पण अजून पूर्ण झाले नाहीत, परंतु जे आम्ही हातामध्ये काम घेतले त्याच्यामध्ये पहिला नंबर सांगली जिल्ह्यातील आपल्या शेवटचा जत तालुका आणि 288वा नंबर मलाही माहिती नव्हतं की आपल्या तालुक्याचा आहे, आणि गोपीचंदचा नंबर एवढा दूरचा असू शकतो हे मलाही माहिती नव्हतं। भाषण करताना किंवा एखाद्याची खरडपट्टी काढताना आम्ही त्याला पाहिलं, पण मंडळी आपल्या ग्रामीण भागासाठी, आपल्या शहरासाठी आणि आपल्या लोकांसाठी जी मी तळमळ पाहिली, ज्यावेळेला हे दोघेजण आले आणि त्यांनी सांगितलं, आम्ही त्याच वेळेला तात्काळ आमच्या सर्व अधिकाऱ्यांना कल्पना दिली की आपल्याला हा कार्यक्रम इथे करायचा आहे। म्हणजे आजचा दिवस खरं म्हणजे काल आमचं 12 तारखेचं ठरलेलं होतं, परंतु आम्ही ते 1 दिवस पाठीपुढं करून आजचा दिवस आपल्याला इथून आम्हाला परत मजल दर मजल करत आम्हाला लातूरला जायचं आहे। ते सांगायचं विसरलेत पाशाभाई की उद्या लातूरला काही चांगल्या अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आम्ही ठेवलेला आहे, ज्यांनी बांबू लागवडीमध्ये चांगलं काम केलेलं आहे, करतायत, आणि त्यांना शाबासकी, त्यांचा गुणगौरव, त्यांचा सत्कार समारंभ पाशाभाईंनी आम्हाला सांगितलं, आम्ही त्यांना तात्काळ मंजुरी दिली। म्हणजे आम्ही कोकणपट्टीतली माणसं आहोत आणि कोकणामध्ये आमच्या एकच पीक येतं, जास्त करून भाताचं। कडधान्य फार कमी प्रमाणात येतं, कारण प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो। तुम्ही 525 बोलताय,
आमच्याकडं काही हिसाबच नाही एवढा पाऊस पडतो, कारण उंच डोंगर, झाडी भरपूर, समुद्रकिनारा जवळ आणि त्या अनुषंगाने आमच्या कोकणामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडतो. परंतु पाऊस सगळा समुद्राला जाऊन मिळतो. डोंगरावरून जे पाणी येतं ते सर्व समुद्राला जाऊन मिळत असतं आणि भाताच्या शेतीला पाणी लागतं तेवढं आम्हाला पुरेसं आहे. परंतु आज मी येताना पाहत आलो आणि आपल्या तालुक्यामधली ओसाड जागा, जमीन हे सर्व उघडं फक्त ऐकून होतो. येणं पहिलंच झालं. तसा 15 वर्ष आमदार आणि आता 4थ्या टर्मला मंत्री म्हणून मला मिळालं आहे. मगाशी त्याचा किस्सा पण ह्या मंडळींनी सांगितला. काही वस्तुस्थिती आहे ते मान्य पण करायला पाहिजे. म्हणजे आता जे काम मला जे काय एकनाथ शिंदे साहेबांनी मंत्रिपद दिलं आमच्या खात्यात, आमच्या कोठ्यामधलं, आणि माझ्यावरती जबाबदारी दिली. मी पण एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या सह्याद्रीच्या काड्याकापारामध्ये आम्हाला जाणीव आहे की शेतकऱ्याची शेती, आमच्याकडे जर जास्त पाऊस पडला तर शेती कुजून जाते, कमी पडला तर सुकून जाते. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जवळून पाहिल्या आणि म्हणून आम्हाला साहेबांनी मुद्दाम सांगितलं, शेठ तुम्हाला शेतकऱ्यांच्या निगडीत असणारं खातं मी तुम्हाला देतो. तसं मला 2.5 वर्षापूर्वीच खातं देत होते, परंतु मग त्यांनी सांगितलं आणि मी थांबलो. मंडळी, कल्पना असणं गरजेचं आहे. हल्ली ग्रामपंचायतीचा सदस्य जर आपण पक्षामध्ये सांगितलं तुला देतो तिकीट देता येत नाही तर लगेच तो दुसऱ्या पार्टीमध्ये प्रवेश करतो. भरत शेठने इतिहास केला. मिळणारं मंत्रिपद आम्ही त्याच वेळेला सांगितलं, साहेब तुम्हाला जर अडचण वाटत असेल तर हा शिवाजी महाराजांचा मावळा मंत्रिपदासाठी थांबतोय. म्हणजे का सांगितलं त्याचं थोडक्यात सांगतो. ज्या वेळा तानाजी मालुसरे मुलाच्या लग्नाला गेले पत्रिका द्यायला, निमंत्रण द्यायला शिवाजी महाराजांना, तेव्हा शिवाजी महाराज चिंताक्रांत होते, बसले होते. ते बोले चिंताक्रांत का माझा राजा? तेव्हा त्यांनी सांगितलं की आऊसाहेबांनी सांगितले, म्हणजे जिजाऊ मासाहेबांनी, की जो कोंढाणा किल्ला आहे तो त्या उदयभानच्या ताब्यात आहे, तो आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याची आम्ही आखणी करतोय. त्यावेळेला तानाजी मालुसरे ताडकान उभे राहून सांगितलं, आम्ही जिवंत असताना आमच्या राजाने तिथं लढाईला जायचं हे कदापि शक्य नाही. त्याच वेळेला त्यांनी शपथ घेतली, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. आपल्या रक्ताने अमर इतिहास लिहिला गेला. मंडळी, 8 दिवसावरती लग्न होतं. एखादा काय बोलला असता बाबा की आपण लग्न करू आणि मग मी लढायला जातो, पण तो इतिहास लिहिला गेला नसता. आणि म्हणून भरत शेठने सांगितलं, शिंदे साहेब तुम्ही जर अडचणीत दिसता तर भरत शेठ थांबल, मंत्रिपद काय एवढं फार मोठी बाब नाही. आणि त्यावेळेला मी 2.5 वर्ष थांबलो होतो. ते पडळकरांनी आणि ह्या मंडळींनी सांगितलं, ती वस्तुस्थिती आहे. म्हणजे आत्ताच्या पहिल्या टर्ममध्ये मला लगेच त्यांनी मंत्री केलं आणि हे जवळचं खातं दिलं. बोले तुम्ही शेतकऱ्यांची मुलं आहेत ना, तुम्हाला शेतकऱ्याच्या निगडीत असणारं खातं देतो. आणि ते मला हे खातं दिलं. पहिलं आम्हाला थोडंसं वाटलं थोडंसं वेगळं मिळालं असतं तर, परंतु ज्या वेळेला मी मग सांगितलं आमच्या विक्रमगड तालुक्याला गेलो आणि त्या गाव पाहिला आम्ही, मला समाधान वाटलं. आदिवासी लोक ज्यांच्या घरामध्ये एकाच्याही सायकल नव्हती ती आमच्या या खात्याच्या मार्फत मोटरसायकली आल्या, आता 4 व्हीलर घेते. जर मेहनत केली तर कठीण काही नाही आहे. म्हणून पाशा पटेलांनी मला सांगितलं, ते मेहनत करतायत, फिरतायत, धावतायत, पळतायत, अभ्यास करतायत, तरच त्यांना हे फळ दिलं आहे. एवढी मोठी पदं या देशाची दिलीत, त्याचं कारण ते आहे. आणि म्हणून मंडळी, मला एक धन्यवाद द्यावे लागतील. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आणि देवाभाऊ आपले जलसंपदा मंत्री असताना, की त्यांनी जी काय हे मोठं काम केलं, 2000 कोटी रुपये आपल्या ह्या 65 गावांसाठी देऊ केलेत. काम चालू आहे. 1.5 वर्षात ना करणार आहे, 1.5 वर्षात. त्यानंतर 200 कोटी मला वाटतं उद्योग खात्याकडनं दिले उदय सामंतने. MIDC 2000 एकरात MIDC आपल्या ह्याच्यासाठी. आणि पाण्याची योजनेत ते वेगळं आहे, ते तुम्हाला
आता आमच्याकडनं काय करायचं आहे, तर मला यांनी शिफारस केली, पहिला कार्यक्रम करतोय महाराष्ट्रामधला मंत्रिपद झाल्यानंतर फक्त आम्ही तिथं पाहायला गेलो आणि आज तुमच्या इथं हा कार्यक्रम घेतोय। आपल्या या योजनेच्या माध्यमातून 288 आम्ही आमदार आहोत, त्यातला हा 288वा आमदार आमचा पडळकर विधिमंडळातील सहकारी म्हणून आम्ही काम करतोय। आपल्या मतदारसंघासाठी काय होय काय नको अग्रगण्य तिथे बोलणं, कार्यक्रमामध्ये भाग घेणं आणि आपल्या